अंबड तालुका कृषी विभागाचा कृषी सहाय्यक विश्वनाथ गावित 17,500 रुपयाची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात। लाचेची पडताळणी काल दिनांक 6 ऑगस्ट रोजी अंबड येथील तक्रारदाराच्या मित्राच्या दुकानात सहमती तर लाचेची रक्कम पाणीगाव येथील शेतकऱ्याच्या शेतात स्वीकारताच कारवाई। जालन्याच्या अंबड येथील कृषी कार्यालयात एसीबीचा सापळा 17,500 रुपयाची लाच स्वीकारताना कृषी सहाय्यक रंगेहात। जालना जिल्ह्यातील अंबड तालुका कृषी अधिकारी कार्यालयात एका कृषी सहाय्यकाला 17,500 रुपयाची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले असून त्यास लाच स्वीकारताच ताब्यात घेण्यात आले आहे। अंबड तालुका कृषी अधिकारी कार्यालयात कार्यरत असलेले कृषी सहाय्यक विश्वनाथ लक्ष्मण गावित यांनी एका कामाच्या मोबदल्यात तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली होती। तक्रारीची पडताळणी झाल्यानंतर जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला। त्यामध्ये गावित हा 17,500 रुपयाची लाच स्वीकारताना आज दिनांक 7 ऑगस्ट रोजी पाणेगाव येथील एका शेतकऱ्याच्या शेती शिवारात लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडला गेला। या प्रकरणी त्यास ताब्यात घेऊन त्याची झाडाझडती घेण्यात आली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळत आहे। या कारवाईमुळे कृषी विभागात एकच खळबळ उडाली असून पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी करत आहे। या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 कलम 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया अंबड पोलीस ठाण्यात सुरू आहे।